एक मराठी माणूस तो पण व्यवसाय करतोय, ही कशी झाली सुरुवात? मुंबईहून मला वाटतं त्यावेळी मला काहीतरी 18-20 हजार रुपये पगार होता. तो पगार सोडून मी इथं 500 रुपयावर एक महेंद्र चव्हाण आर्किटेक्ट होते, त्यांच्याकडे मी नोकरीला लागलो आणि त्यांच्याकडे नोकरी लागल्यामुळं ह्या व्यवसायातल्या सगळ्या लोकांच्या ओळखी झाल्या. वडील माझे फेमस होते आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक होत असल्यामुळं नाव कांगराळकर हे फेमस होतं साताऱ्यामध्ये. पण ह्यामध्ये तुम्ही गेले 30 वर्षात साताराची एक रिअल इस्टेट मार्केट जे आहे का, साताऱ्याचं रिअल इस्टेट कसं बदलताना बघितलं? ज्यावेळी मोठ्या तुमच्या मुंबईसारख्या शहरात फिरतो त्यावेळी तिथल्या तुमच्या ज्या टाउनशिप आहेत तसं बघून हेवा वाटायचा आणि आपण एवढं मोठं कधी करणार असं, आणि आपल्या साताऱ्यात तशी एखादी बिल्डिंग व्हायला पाहिजे असं आमचं स्वप्न होतं. त्यामुळे त्या ह्याच्यातनं मनापासून वाटत होतं की आपल्याला तशा बिल्डिंग, त्या ॲम्युनिटीज वगैरे द्यायला पाहिजेत, कारण आता सातारा बदलतोय. एक गोष्ट साताऱ्याची खूप चांगली आहे की तो मराठी अजूनही साताऱ्यामध्ये तसंच आहे. हो, पूर्ण मराठी आहे. आम्ही इथं हिंदी सुद्धा बोलत नाही. मराठीशिवाय बाकी काहीच चालत नाही. साताऱ्याला पर्यटनही खूप चांगलं आहे, हवा तर खूप, निसर्ग चांगला आहे. बऱ्याच वर्षांनी साताऱ्यामध्ये 5 मिनिस्टर्स, 4-5 मिनिस्टर्स आहेत, उपमुख्यमंत्री वगैरे आहेत. आता सातारा डेव्हलपमेंटच्या फेजवर नक्कीच आहे. म्हणजे आज दिवसभरात ज्या ज्या व्यक्ती आणि इम्पॉर्टंट म्हणजे ज्या ज्या व्यावसायिकांना मी भेटलोय, असं बघून वाटतंय की सातारा पुढच्या 10 वर्षात खूप बदलणार आहे.